नमस्कार मित्रांनो, मी महेश पपाळा SFC सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. PM किसानचा जो 17वा हप्ता आहे, 16 हप्ता हा 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनाकडून आपल्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा करण्यात आला होता. परंतु आता सर्वच शेतकरी बांधव 17व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहतात. तर मित्रांनो, ह्या 17व्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती तारीख कुठं फिक्स झाली, कशी झाली याची संपूर्ण माहिती पाहणारच आहोत. तरी चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ असेच शेतीविषयक जर आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात प्रथम आपल्या मोबाईलचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे PM किसान 17ची TH इन्स्टॉलमेंट डेट 2024 असं सर्च करायचं आहे मित्रांनो. तर इथे तुम्ही पहिल्या स्टार्टिंगलाच दाखवलं जात आहे मित्रांनो की जो आपला 16वा हप्ता आहे हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला होता. यानंतर मित्रांनो, जो आपला आता 17वा हप्ता आहे हा मे 2024च्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो, इथे दाखवल्याप्रमाणे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 17वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा केला जाईल. तर मित्रांनो, यामध्ये असे काही शेतकरी बांधव आहेत की ज्यांना PM किसानचा हप्ता म्हणजे ज्यांचे काही अडचणीमुळे हप्ते बंद पडलेले आहेत, ज्यांना 2 हप्ते आलेले आहेत, ज्यांना 8 आलेत, कुणाला 10 आलेत, किंवा काही शेतकरी बांधवांची KYC राहिलेली आहे, की आधार मॅपिंग झालेलं नाही, असे शेतकरी बांधवांना PM किसानचा हप्ता हा मिळत नाही. तर शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, ज्यांची KYC राहिलेली असेल त्यांनी जवळच्या CSC सेंटरवर जाऊन KYC करायची आहे, बँकेत जाऊन आधार मॅपिंग करायचं आहे. तरीसुद्धा जर काही अडचण येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक जर आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.